गोमंत महाल, अरबी समुद्राची विलोभनीय किनार लाभलेला, सह्याद्रीची निलांग शिखरे कृपाछत्रासारखी आपल्या अंगावर धरलेला, निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याने नटलेला, देवादिकांच्या संत महंतांच्या पावन स्पर्शाने सुजलाम सुफलाम झालेला माझा गोमंत महाल. याच प्रदेशावर 25 नोव्हेंबर 1510 रोजी पोर्तुगीजांनी कब्जा केला. गोव्यातील आपली सत्ता बळकट करण्यासाठी इथल्या जनतेचे बळजबरीने ख्रिस्तीकरण करण्यात आले. इथल्या मंदिरांचा, इथल्या ग्रंथसंपदेचा विध्वंस करण्यात आला. इन्क्विजिशनच्या नावाखाली कित्येक गोमंतकीयांना भयंकर यातना देण्यात आल्या. गुण्या गोविंदाने नांदणारे आपले गोमंतकीय, स्वर्ग सुखाची अनुभूती देणारा आपला गोमंतक आता राज्यकर्त्यांच्या अराजकतेने त्रस्त झाला होता. आणि अखेर 1667 मध्ये गोव्यात स्वराज्याचा सूर्य उगवला. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप. 19 नोव्हेंबर 1667 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवघ्या 6000 मर्द मराठ्यांनी कोलवाळ बारदेसा किल्ला जिंकून घेतला. पोर्तुगीज शिवाजी महाराजांना शरण आले आणि शिवाजी महाराजांचा मराठी भाषेत लिखित शर्तनामा त्यांनी मान्य केला. याच काळात श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून गोमंतकीय जाज्वल्यपूर्ण हिंदू संस्कृतीला पुनर्जीवित करण्याचं कार्य शिवाजी महाराजांनी केलं. आणि हीच धुरा त्यांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी तितक्याच जोमाने आणि जिद्दीने सांभाळली. पोर्तुगीजांची सत्ता त्यावेळी केवळ तिसवाडी, बारदेस आणि साष्टी या 3 तालुक्यात होती. पोर्तुगाली सत्तेच्या सीमेला लागून असलेल्या फोंडाच्या किल्ल्यावर शिवशाहींचा भगवा फडकत होता. आणि म्हणूनच त्यावेळी पोर्तुगीजांच्या डोक्यावर मराठ्यांची तांगटी तलवार होती. येण केण प्रकारेण तो किल्ला हस्तगत करण्यासाठी पोर्तुगीज व्हायसरॉय कोंदी द आल्वोर 27 ऑक्टोबर 1683 रोजी दुर्भाटला पोहोचला. कोंडागड घेण्यासाठी पोर्तुगीज सेना चाल करून येत असल्याचा वृत्तांत समजताच शंभूराजांनी क्षणाचाही विलंब न करता 9 नोव्हेंबर रोजी मोजक्याच सैन्यासोबत फोंडा गोवाला प्रयाण केले. समरांगणावर शंभूराजांचा रुद्रावतार पाहून मराठ्यांच्या सैन्यात उत्साह संचारला. प्रबळ शत्रूवर प्रखर हल्ला चढला. पोर्तुगीजांचा भीषण पराभव झाला. शंभूराजांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतलेल्या जुए बेटाच्या काही किलोमीटरवर बाणास्तारी हा गाव आहे. तेथून श्री नवदुर्गा देवीच्या देवळाकडे जाणाऱ्या मार्गाच्या डाव्या बाजूस आडकोण गावी एका चौधऱ्यावर शंभूराजांचा शिलालेख सुबक अक्षरात कोरलेला आहे. प्रस्तुत शिलालेखात छत्रपती संभाजी महाराजांनी व्यापाऱ्यांनी केलेल्या विनंतीचा सन्मान करून गोमंतकातील सुभेदार, अंत्रुज महालात मुख्याधिकारी धर्माजी नागनाथ यांना व्यापाऱ्यांच्या हितार्थ अंग भाडे म्हणजे कर घेऊ नका अशी आज्ञा केली आहे. तो शिलालेख असा आहे. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी प्रसन्न. स्वस्ति श्री नृपशाळी वाहन शके. 1610 वर्ष. वर्तमान विभवनाम संवत्सर. चैत्र शुद्ध प्रतिपदा. गुरुवासर. गोमंतक प्रांत. अनंत ऊर्जा देश. क्षत्रिय कुळावतंस राजा शंभू छत्रपती यांचे आज्ञानुवर्ती राजश्री धर्माजी नागनाथ, मुख्य देशाधिकारी प्रांत मामले फोंडा यांप्रती तिमनायकाचे पुत्र समनायक याही विनंती केली. जे पूर्वी मुसलमानाच्या राज्यामध्ये तरी अनंत ऊर्जेसी लोकास अंगभाडे घेत नव्हते, तेणे करून व्यवहारिक हासिल होय. आता हे राज्य हिंदू राज्य झाले पासोनी अंगभाडे घेऊ लागले. तेणे करून राज्यगृही हासिलासी धक्का बैसला. त्यासी ते कृपाळू होऊन अंगभाडे रूपासी जावा. दुडवा अर्थ पोसी 14 दुडू घेत
आहे ती मना करावे. पण काही राजागृही आदाय होईल ऐसी विज्ञापना केली. ते प्रमाण जाणून भाणस्तरी पार गावी व मांदूस कुडेची येथील अंग भाडे सोडिले. पुढे याप्रमाणे सकळाही चालवावे. सहसा धर्मकृत्यास नाश करू नये. करतील त्यासी महापातक आहे. स्वकृत्वा परेणापि धर्मकृत्यं कृतः नरः यो नाशसति पापात्मा सयाति नरकं बहु. लोभान् मत्सरो वापि धर्माकार्यस्य दुस्सकः यो नरः स महापापी निष्ठायां जयते कृमि. दानपालनयोर्मध्ये दानात् स्वर्गवामाप्नोति पालनादच्युतं पदम्. या धर्मकार्या समस्ती मन देवावे. नमस्कार, मी अंकिता दयानंद गावडे. फोंडा तालुक्यातील मासेल गावची मी रहिवासी आहे. आमच्या मासेल गावामध्ये अनेक मंदिरं आहेत. त्यातलं एक मंदिर म्हणजे श्री देवकी कृष्ण मंदिर. भारतातील गोवा हे एकमेव असे स्थान आहे जेथे भगवान श्रीकृष्ण आपल्या जन्मदाती माता देवकी सोबत पूजला जातो. म्हणून या मंदिराला देवकी कृष्ण मंदिर असे म्हटले जाते. या मंदिराची मूळ स्थापना मांडवी नदीतील चोडण या बेटावरील गावात करण्यात आली होती. मात्र पोर्तुगीज शासकांनी केलेल्या आक्रमणात हे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. जेव्हा बेटावरील ज्येष्ठ नागरिकांना सुगावा लागला की पोर्तुगीज या बेटावरील देवालय उद्ध्वस्त करून त्या जागी चर्च बांधणार आहोत, त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी तेथील देवाची मूर्ती फोंडा तालुक्यातील मासेल गावामध्ये स्थलांतरित केली. या मंदिरामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे करतात. त्यातला एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे चिखलकाला आणि हा चिखलकाला या प्रांगणावर साजरा केला जातो. आषाढ महिना म्हणजे अतिवृष्टीचा महिना. आषाढ महिन्यातील पहिला सण म्हणजे आषाढी एकादशी. पाऊस, पाणी, वादळ, वारा या कशाचीही पर्वा न करता विठ्ठल दर्शनासाठी गेलेले वारकरी वारी करून चिखल तुडवीत पंढरपूरच्या विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन परत येतात. मार्सेल गावातील वारकरी सुद्धा दरवर्षी पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी जातात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी परत येतात. मासेल येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी घातली जाते. आषाढी एकादशी नंतर मासेलमध्ये चिखलकाला साजरा केला जातो. आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत चिखलकाला मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतात. श्रीकृष्णाला लहानपणी मातीत खेळायला आवडत होते. श्रीकृष्णाने बालपणीचे खेळ खेळून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तेच सारे खेळ चिखलकाल्याच्या निमित्ताने मासेल येथील देवकी कृष्ण मंदिराच्या प्रांगणावर चिखलात खेळले जातात. स्थानिकांच्या मतानुसार साधारण 400 वर्षापूर्वीपासून चिखलकाला मासेल येथे खेळला जातो. गोव्यामध्ये काही ठिकाणी चिखलकाला साजरा केला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी ठीक 12 वाजता समई पेटवून 24 तास अखंड भजनी सप्ताह सुरू होतो. दुसऱ्या दिवशी द्वादशी या तिथीला 12 वाजता सप्ताहाची सांगता होते आणि चिखलकाल्याला सुरुवात होते. सप्ताहाच्या वेळी पेटवून ठेवलेल्या समईतील तेल प्रत्येकजण आपल्या अंगाला लावतात. देवदर्शन घेऊन सर्व भक्तजन मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि जय विठ्ठल हरी विठ्ठल असा गजर म्हणतात. पुजाऱ्यांकडून भाविकांच्या अंगावर तीर्थ शिपडल्यानंतर सगळेजण मैदानात उतरतात. गेल्या वर्षी नवस केलेल्या भक्तांकडून प्रसाद म्हणून गव्हाचे पीठ, खोबरे व गूळ घालून पुरणपोळी सदृश्य बॉल नावाची पोळी, शिवाय मिठाई, फळे आदी पदार्थ मंदिरासमोरच्या कवड्यावरून वितरित करण्यात येतात. जन्मलेल्या मुलांपासून ते वृद्धातला वृद्ध माणूस सगळेच देवावरील श्रद्धेने चिखलकाल्यात सहभागी होतात. बाळकृष्ण सवंगड्यासोबत खेळले जाणारे कितीतरी पारंपरिक खेळ चिखलकाल्याच्या वेळी खेळले जातात.
अशा प्रकारे प्रांगणावर अनेक खेळ खेळले जाते. चिखलकाल्याच्या वेळी चिखलात खेळल्यास आजारातून बरे होतात अशी आजही लोकांची श्रद्धा आहे. 6 महिन्याच्या बाळालाही चिखलकाल्याच्या दिवशी चिखलात ठेवले जाते. साधारण 1 ते 2 तास खेळ खेळून झाल्यावर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो. दहीहंडीने चिखलकाल्याच्या निमित्त आयोजित खेळाची सांगता होते. त्यानंतर श्रीकृष्णाचे सर्व सवंगडी आपल्या घरी आंघोळीला जातात व पुन्हा मंदिरात येतात आणि शेवटी आरती व तीर्थप्रसादाने चिखलकाल्याची सांगता होते. आमच्या गावातील गावकऱ्यांनी चिखलकाल्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली आहे. इतिहास आसा 450 वर्सां पयलीं चालू आसा. जाणटे करताले ताच्या फाटो आमी हें चालू दवरता. हातूंत कितें आहा फक्त कृष्ण जसो ल्हानपणान बाळ गोपाळांक घेवन सवंगड्यांक घेवन जे पळय क्रीडा म्हणजे जे खेळ करतालो तेच खेळ आमी हांगासर तशेंच करून दाखयता. आमी तातूंत नाविन्य काय हाडूंक ना. सगळे खेळ पारंपारीक आसा आनी बाळ गोपाळ हांगा एज लिमीट म्हणटा ती ना. ल्हानांतले ल्हान ते जाणटे व्हडल्याचो व्हडलो पळय जाणटो मनीस आसा तो हांगा भाग घेता ह्या हातूंत. आनी अशे रितीन हे सगळे ह्या थळांतले लोक हे हांगा रावणारे लोक सगळे पार्टिसिपेट करता ह्या उमेदीन आनी हुशारीन. आनी हाजो कसलोच त्रास जायना. अजून मेरेन हांगासर केन्ना कोणाकूच कितें असो अपघात जालो असो कांयच आमच्या हातूंत ना. सगळ्यांक देव राखून सांबाळून घेता आणि हो कालो आसा तो मोठ्या उमेदीन आणि उत्साहान करून घेता. अशा प्रकारे आमच्या माशील गावामध्ये चिखलकाला साजरा केला जातो. ही माहिती मिळवण्यासाठी मला अनेकांनी मदत केली आहे. त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी सरिता नाईक. आज आपण बिचोली तालुक्यातील पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि धार्मिकरित्या समृद्ध वारसा लाभलेला आणि सदैव प्रसन्न निसर्गाचे वरदान प्राप्त झालेला सुंदर गाव म्हणजेच मेणकुरे आणि तिथली ग्रामदेवता श्री देवी माऊली बद्दल जाणून घेऊया. गोव्यातील मेणकुरे गावातील श्री देवी माऊली म्हणजे या गावातील लोकांचे श्रद्धास्थान. कुठे अडले नडले तर माऊली देवीच त्या अडचणीतून आपल्याला तारेल असा लोकांचा विश्वास असलेली देवी माऊली म्हणजे प्रसन्नतेचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे. उजव्या हातात त्रिगुणात्मक त्रिशूळ आणि डाव्या हातात शंख असणाऱ्या माऊलीच्या उर्वरित दोन्ही हाती सृष्टीतल्या चैतन्याचे अंश असणारे कळे आहेत. श्री देवी माऊलीची स्थापना जवळजवळ 5 शतकापूर्वी मेणकुरे गावातील दाबोसी येथे शापोरा नदीच्या किनारी डोंगर भागात झाली. ती जागा अडचणीची आणि मंदिरासोभोवताली खडकाळ जागा असल्याने तसेच मुख्य गाव मेणकुरे येथे वसल्याने सर्व ग्रामस्थांनी मिळून देवीची स्थापना केली, जेथे आज भव्य असं माऊली देवीचं मंदिर पाहायला मिळतं. श्री देवी माऊलीची स्थापना मेणकुरे या मुख्य गावात केली गेली, पण तिची मोठी बहीण मात्र दाबोसीलाच राहिली असे जाणत्या पूर्वजांकडून सांगितले जाते आणि तिलाच वडली माऊली म्हणून ओळखली जाते. कोणतेही कार्य उत्सव साजरे करण्यापूर्वी वडली माऊलीला प्रथम गाराणे घालून तिची अनुमती घ्यावी लागते. नंतरच सगळे सण व उत्सव साजरे केले जातात. माऊली देवीची मूर्ती मुख्य गाभाऱ्यात आहे व गाभाऱ्याच्या बाहेर अनेक मूर्ती पाहायला मिळतात.
आणि या सगळ्यांचा उल्लेख करून गाराणे घातले जाते. संबंध गोव्यात प्रसिद्ध असलेला देवी माऊलीचा प्रमुख उत्सव म्हणजे पुनवेची जत्रा. ही जत्रा पौष महिन्यात मालिनी पौर्णिमेला भरते. या जत्रेला आपण पुनाव असे म्हणतो. या दिवशी मूळ देवळातून देवीला चांगली नटवून सजवून पालखीतून मिरवणूक काढीत ढोलाच्या नादात सासरहून माहेराला म्हणजेच देवाच्या विहिरीकडे मध्यरात्री आणली जाते. त्यावेळी देवी माहेरी येते म्हणून देवाच्या विहिरीजवळ जत्रा भरते. आपल्याकडे विहिरीला बाय असा शब्द प्रचलित आहे. देवीचे माहेर म्हणजेच देवाची बाय, जिथे देवी 1.5 दिवस वास्तव्य करते. गावच्या मुलींना माहेरची ओढ याच जत्रेच्या निमित्ताने असते. मुलींची भली मोठी रांग ओटी भरण्यासाठी लागते आणि हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चालू असतो. सायंकाळी देवीचे दर्शन झाल्यानंतर पालखी पुन्हा सजवली जाते आणि पालखीत बसून देवीला वाजत गाजत पुन्हा मंदिराकडे आणली जाते. सासरी परत येताना देवीची पालखी जड होते असे अनेकांचे मत आहे. यावरून आपल्याला कळते की फक्त माणूसच आपल्या घरात संसारात मग्न असतो असे नाही, तर देवसुद्धा एकरूप झालेला असतो. मंदिरात आरती करून घंटानादात पालखीचे स्वागत केले जाते. अशा प्रकारे हा पुनवेचा उत्सव साजरा केला जातो. मेणकुरे गावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात शेकडो वर्षापासून ते आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काजूच्या बागायती असूनही गावात थेंबभर सुद्धा दारूची निर्मिती होत नाही आणि गावच्या सीमेच्या आत एकही दारूचे दुकान आढळणार नाही. मेणकुरेची ग्रामदेवी माऊली आणि दारूचा व्यवहार यांच्यात प्रचंड दुरावा आहे आणि त्यामुळे इथे दारू भट्टी किंवा दारू दुकान कुठेच दिसत नाही. काही स्थानिक लोकांचा असा समज आहे की साधारण 50-60 वर्षापूर्वी गावात दारूची बाटली आणली तर ती रक्ताने भरून जाईल आणि कदाचित त्यामुळे गावात कोणी दारू आणण्याचे धाडस केलेच नाही. आज हा गाव सुजलाम सुफलाम आहे तो या ग्रामदेवी माऊली देवीमुळे. नमस्कार, जय. मी मनाली प्रियोळकर. गोवा या शब्दाचा उल्लेख होताच हृदयाच्या आकाराचा समुद्रकिनारा आणि नारळाची झाडे आकाशाकडे वळतात अशा प्रतिमा डोळ्यांसमोर येतात. परंतु गोवा म्हटले की अनेक मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकला देखील डोळ्यांसमोर येतात. गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. गोव्यातील मांडवी नदीच्या किनाऱ्यावर बसलेला रायबंदर एक गाव. तर आज आपण याच रायबंदर गावाचा इतिहास जाणून घेणार आहोत. रायबंदरचा इतिहास जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आम्हाला वीरवर्म देवाचा कदंब कालखंडित ताम्रपट याचा विचार करावा लागतो. वीरवर्म देवाचे ताम्रपट या ताम्रपटात पंजन्नाहल्ली म्हणजे पणजीचा उल्लेख आलेला आहे. की पणजीच्या बाजूस बंदर होते आणि पणजीला जाण्यासाठी जो बंदर होता तो म्हणजे रायबंदर. त्याचबरोबर या ताम्रपटावर कदंब राजवंशाचे सिंहाचे प्रतीक दिसून येते. रायबंदर या शब्दाचा अर्थच राजेशाही बंदर. त्यामुळे कदंब सम्राटांच्या राजसत्तेच्या काळापासून या ठिकाणाचा राजशाही जहाजे नांगरून ठेवण्यासाठी वापर करण्यात येत होता.
या बंदरावर कदंब कालखंडात कोणकोणती जहाजे येत होती हे दाखवण्यासाठी कदंब कालखंडातील हिरो स्टोरी. कदंबाच्या राजसत्तेच्या नंतर विजयनगरांची सत्ता सुरू झाली. विजयनगराने एकूण 200 वर्ष राज्य केले. त्यांनीही या बंदराचा उपयोग व्यापार करण्यासाठी केलेला संभव. अर्थात आम्हाला हे समजते की कदंब कालखंडापासूनच रायबंदर हा एक बंदर होता. विजयनगरानंतर पोर्तुगीजांची सत्ता सुरू झाली. सोडण द्वीपाच्या सुटणाऱ्या फेरीतून रायबंदरला उतरल्यावर रस्ता ओलांडून वरच्या भागात जाण्यासाठी ज्या काही चिरेबंदी पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या बाजूस 2 प्राचीन असे चिरेबंदी खांब आहेत. पायऱ्या चढून जर आपण वर आलो तर तिथून उजव्या बाजूस समोर एक मोठे घर आहे. पोर्तुगीजांचा राज्यपाल म्हणे या महालात वास्तव करण्यासाठी येत होते. जेव्हा ओल्ड गोवाला महामारी झाली त्यावेळी पोर्तुगीजांचा राज्यपाल या महालात वास्तव करण्यासाठी आला. त्याचबरोबर बाजूस चढणीवर एक छोटेखानी चर्च आहे. सदर चर्चचे नाव इग्रेजा दे नोसा सेंजोरा दे आजुदा असे आहे, म्हणजेच चर्च ऑफ आ लेडी ऑफ हेल्प, मदत तथा इलाज करणाऱ्या देवीचे गिरिजाघर असा त्याचा अर्थ आहे. पोर्तुगीजांच्या कालखंडात आफ्रिकन व्यापारी रायबंदरात व्यापार करण्यासाठी यायचे. असे म्हटले जाते की या दत्तबंदरापर्यंतचा पूर्ण भाग हा बंदर होता आणि इथे आफ्रिकन व्यापारी म्हणे व्यापार करण्यासाठी येते. तर याचा पुरावा म्हणून आपण हे आफ्रिकन बाओबा ट्री पाहू शकतो. हे आफ्रिकन बाओबा ट्री हे झाड म्हणे 200 वर्षांहूनही जास्त जुने आहे. या पुराव्यावरून आपल्याला समजते की त्या काळी आफ्रिकन देखील या बंदरावर व्यापार करण्यासाठी यायचे. सिनारी कुटुंबाने ते आजतागायत सांभाळलेले आहे. असे म्हटले जाते की पोर्तुगीजांच्या काळात या ठिकाणी होड्या नांगरून ठेवण्यात येत होत्या. रायबंदर ते पणजीला जाण्यासाठी लिनारेस ब्रिज किंवा पॉन्ट दि लिनारेस नावाचा पूल 1633 मध्ये त्याचे काम सुरू झाले. 1634 मध्ये लिनारेस ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्या काळी तो जगातील सर्वात लांब पूल होता. रायबंदरपासून त्या बेटापर्यंत जवळजवळ 2600 मीटर सरळ रेषेत कॉजवे पसरलेला आहे. शेवटी पोर्तुगीजांचा राज्यपाल वासल द सिल्वाने शरणागतीच्या दस्तऐवजावर सही केली. पोर्तुगीज राजसत्तेचा अंत झाला आणि गोमंतकात स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. रायबंदर या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे रायबंदरहून आपल्याला चोडण, दीपवाडी व पणजी अशा 3 ठिकाणी जाता येते. रायबंदर ते चोडण आणि दीपवाडी जाण्यासाठी फेरी बोटचा वापर करण्यात येतो. रायबंदरचा सर्वात आनंदाचा उत्सव म्हणजे श्री भगवती चिमलकरी देवीची पालखी. श्री भगवती चिमलकरी हे देवस्थान आजच्या काळात फोंडा तालुक्यातील माशेल येथील वरगाव या गावात स्थापित झालेले आहे. सदर देवालय इसवी सनच्या 16व्या शतकाच्या आरंभीच्या काळात तत्कालीन गोवा बेटाचा किंवा तिसवाडीच्या चिंबल गावात स्थापित होते आणि ते तत्कालीन राजकर्त्यांनी चालवलेल्या धार्मिक धोरणामुळे चिंबलहून स्थलांतर करून मये गावात नेण्यात आले आणि शके इसवी सन 1751 साली श्री क्षेत्र माशेल येथे स्थापण्यात आले. ते आजतागायत सुस्थितीत आहे. याच काळात माशेल येथून श्री भगवती चिमलकरी देवीची पालखी दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी निघून मिरवणुकीने मूळ गावी चिंबल येथे येते.
जिथे प्राचीन काळी देवालय होते, परंतु सध्याच्या ठिकाणी तिथे चर्च आहे. प्रतिवर्षी हा उत्सव मोठ्या थाटात साजरा होत असतो. चिंबल, रायबंदर आणि पानवेल या गावात होत असतो. श्री भगवती चिंबलकारिणी देवीची पालखी आमच्या या श्री विठ्ठल मंदिरात येते. तसे पाहिल्यास रायबंदर हे राजाचे बंदर हे नाव कदंब राजाच्या तिथल्या वास्तव्यावरून या बंदराला देण्यात आलेले आहे. परंतु सदर गावचे मूळ नाव हे पनवेली अथवा पानेली असे आहे. तर अशा प्रकारे या भूभागाला रायबंदर हे नाव प्राप्त झाले. नमस्कार. तांबडीसुर्ला इथे स्थापित असलेले श्री महादेव मंदिर. तांबडीसुर्ला असे नाव ह्या दुर्गम भागाला देण्यामागचे कारण आहे. ह्या भागातील माती लाल भडक असल्यामुळे व ह्या मातीत धातू अधिक प्रमाणात उपलब्ध असल्याने सुर्लाला तांबडीसुर्ला असे नाव मिळाले, असा उल्लेख ग्रामगाथा राजेन पांडुरंग केरकर यांच्या पुस्तकात सापडतो. 10व्या ते 13व्या शतकात गोमंतकामध्ये कदंब राजवट संपुष्टात होती. त्या कालखंडात कदंबकालीन 4 देवस्थाने असल्याचे पुरावे आढळतात. त्यातील प्रथम श्री सप्तकोटेश्वर मंदिर नार्वे, श्री महादेव मंदिर तांबडीसुर्ला, श्री शिव मंदिर चांदोर, श्री भूतनाथ चंद्रेश्वर मंदिर केपे. हिरव्या गर्द वनराईत वसलेले प्राचीन पाषाणी वास्तू तसेच गोमंतकीय संस्कृतीचे गोडावे गाणारे धारबांदोडा तालुक्यातील श्री महादेव मंदिर. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराला 3 प्रवेशद्वार आहे. संपूर्ण मंदिर ब्रेसोनेटच्या दगडांनी बांधलेले आहे. ह्या पाषाणी दगडावर केलेली शिल्पकलाकृती मनाला भुरळ घालते. मंदिरात प्रवेश केला की सर्वप्रथम आपल्या नजरेस नंदी व शिवपिंडीचे दर्शन घडते. सुबक पाषाणी दगडी खांब आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराचे छत अष्टकोनी कमळाच्या सहाय्याने सजवलेले आहे. कमळाच्या सभोवती लहान मोठी फुले, वेली, प्राणी अशा प्रकारचे नक्षीकाम संपूर्ण देवळावर केलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर 2 द्वारपाल आहेत. एका बाजूला एकामेकात गुंफलेले 2 फणाधारी नागमूर्ती आहे. त्यांच्या प्रतिमेखाली वृश्चिकाची प्रतिमा आहे, तर दुसऱ्या बाजूला एक फणाधारी नागमूर्ती आहे. सभा मंडपात एकूण 12 स्तंभ आहे. 4 उंच तर 8 छोटे स्तंभ आहे. तसेच भाविकांना बसण्यासाठी पाषाणी चौथरे व मुख्य देवळाच्या छप्परावर पाषाणी शिळा रचलेले आहे. मंदिराच्या बाहेरील 4ही बाजूंना व गाभाऱ्याबाहेर भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांच्या उठावदार शिळा आहे. तसे संपूर्ण मंदिरावर केलेली शिल्पकोरीव काम द्रविडियन शैलीचा नमुना असल्याचे पाहावयास मिळते, असे मत संशोधक अभिजित सादले यांनी आपल्या संशोधनामध्ये नमूद केलेले आहे. शिवपिंडीच्या समोर आसनस्थ असलेला नंदी आपल्या नजरेस पडतो, परंतु हा नंदी शिरहीन आहे, कारण अद्याप कळू शकलेले नाही. सभा मंडपाचे 4 स्तंभ आहे. त्यातील एका स्तंभावर ही निराळी कलाकृती पाहायला मिळते. सभा मंडपात भगवान शिवशंकराचे अधिष्ठित शिवलिंग आहे. तसेच लामणदिव्याच्या प्रकाशाने सोनेरी गाभारा आपले लक्ष वेधून घेतो. पूर्वेकडील हिरवेगार डोंगर, चहूबाजूंची घनदाट जंगले, मंदिराच्या लगतच वाहणारी रघाडा नदी. ही नदी महादई नदीला जाऊन मिळते.
थंडगार वारा, पक्ष्यांची चिवचिवाट व शांतता हे आपल्याला मंदिराच्या आवारात अनुभवायला मिळते. निसर्गातील कितीतरी प्राण्याच्या जाती तिथे आपल्या दृष्टीस पडतात. देवळाच्या आवारात निर्भीड फिरणारे हे प्राणी. तांबडीसुर्ला मंदिराचा इतिहास काय आहे? गोव्याच्या धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा गावात तांबडीसुर्ला येथे वनराई पाषाणामधून झुळझुळ वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या ओढ्याच्या काठी स्वयंभू महादेवाचे देऊळ आहे. गोव्यात सर्वात जास्त वर्षे राज्य केलेल्या भारतीय कदंब राजांच्या काळात हे देऊळ बांधलेले आहे. द्रविडियन कलाकृतीत पाषाणी दगडावर सुंदर फुले, खांबांचे सुरेख रेखीव आकार, मनमोहक नृत्यांगना, हुबेहूब प्राणी, देवदेवतांच्या प्रसन्न मूर्ती करून त्या काळच्या स्थापत्य कलेचा आविष्कार हे देऊळ पाहून आपल्या अनुभवास येतो. देवळाच्या दक्षिण बाजूला ज्या 4 शिळा आहे त्या कशासाठी? तर देवळाच्या दक्षिण दिशेला 3 उभ्या शिळा आणि 1 कलंडलेली शिळा आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे 4 दिशांनी भाविकांचे रक्षण करणारे ते राखणदार आहेत. देवळाकडे येण्यासाठी असलेला रस्ता बांधण्याच्या पूर्वी देवळाकडे येण्यासाठी दक्षिण दिशेकडून पायवाट होती. त्या पायवाटेने भक्तगण आणि भाविक देवळात येत होते. त्यावेळी त्यांच्यावर व्याधी, भूतखेत, मृतात्म्यांच्या छाया अशासारखे उपद्रव असले तर त्यापासून हे शिळारूपी राखणदार भाविकांचे रक्षण करायचे असा भक्तांचा त्यावेळी समज होता. देवळासमोर जो दिवा पेटतो त्याचा अर्थ काय? देवळासमोर अखंड तेवत असलेला दिवा म्हणजेच भाविक व भक्तगणांचे रक्षण करणाऱ्या राखणदाराचे वास्तव्य आजही तेथे आहे असा लोकांचा समज आहे. भाविक व भक्तगण म्हणतात, हे राखणदारा, आम्ही तुला दिवा पेटवून उजेड दाखवला आहे, तेव्हा तूही आमचे आयुष्य प्रकाशाने उजळून टाक. त्यामुळे या राखणदाराला उजेड दाखवण्यासाठी देवळासमोर हा अखंड दिवा तेवत आहे. स्वयंभू महादेवाच्या पिंडीवर नागाचे वास्तव्य आहे, हे खरं आहे का? होय. तांबडीसुर्ला येथील स्वयंभू महादेवाच्या पिंडीवर आजही नागाचे वास्तव्य आहे आणि अधूनमधून त्या नागाचे दर्शन होत असते असे तेथील स्थानिक भाविक, भक्तगण तसेच ज्यांनी नाग पाहिला ते लोक आजही सांगतात. माघ महिन्याची अमावास्या म्हणजे महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते. रात्री पौराणिक नाटक व भजन यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम इथे होतात. त्यानंतर पहाटे 4 वाजल्यापासून स्वयंभू शिवलिंगाला स्पर्श करून भाविक अभिषेक करतात. हे अभिषेक दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत चालूच असतात. भाविक दुरून दर्शनाला आल्यामुळे गावकऱ्यांनी महाप्रसादाची हल्लीच व्यवस्था सुरू केलेली आहे. आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया ह्या संस्थेने याची शहानिशा केलेली आहे. कागदोपत्री याची नोंद झाली ती 1935 रोजी. श्री महादेव मंदिर तांबडीसुर्ला या मंदिराला आपण अवश्य भेट द्यावी. सौंदर्याची शान, धन्य धन्य मी इथे जन्मलो हा माझा अभिमान. आपली गोमंत भूमी ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. परशुराम भूमी म्हणून वारसा मिळालेल्या या सुवर्णभूमीवर अनेक देवतांचे अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. त्यातीलच एक देऊळ म्हणजे मडकई येथील श्री नवदुर्गेचे देऊळ.
श्री नवदुर्गा देवीची स्थापना मडकई गावात ज्या ठिकाणी झाली त्या स्थानास वेल्लोर भाट असे म्हटले जाते. श्री नवदुर्गेची पाषाणी मूर्ती गर्भागारात पट्टासनावर अधिष्ठित आहे. देवीची मान डाव्या बाजूस कलती आहे. या देवालयात नवमी ही तिथी नित्य पर्वणीची असल्यामुळे रात्रो शिबिकोत्सव होतो. या देवालयात अनेक उत्सव साजरे केले जातात. या देवस्थानाची जत्रा ही प्रतिवार्षिक महोत्सव कार्तिक वैद्य चतुर्थीपासून दशमीपर्यंत 7 दिवस होत असते. कार्तिक चतुर्थीपासून देवीला वेगवेगळ्या आसनांवर बसवून देवळाभोवती मिरवणूक काढली जाते. ती आसनं म्हणजे कार्तिक चतुर्थीला मयूरासन, पंचमीला गरुडासन, षष्ठीला सुखासन आणि सप्तमीला लालखी अशा आसनावर देवीला बसवले जाते. कार्तिक अष्टमीला देवीला मडकईकर यांच्या घरी प्रस्थान केले जाते. रात्रो आरती झाल्यानंतर देवीचे देवळात आगमन होते. पहाटे 2:30 वाजता रौप्य शिबिकोत्सव, तदनंतर नौका विहार होतो. कार्तिकी नवमीच्या दिवशी देवीला दूध तसेच श्रीफळाच्या पाण्याने अभिषेक घातला जातो. दुपारच्या वेळी पाटलाभर भात डोक्यावर घेऊन आणि वडे देवीला उफार दाखविला जातो. रात्रो 10 वाजता श्री रवळनाथ देवळात क्षेत्रपूजा केली जाते. नंतर टोक्याचे प्रस्थान व पालखी उत्सव होतो. दशमीच्या दिवशी पहाटे गुड्यांचा रथोत्सव होतो. पहाटेचे गाराणे ऐकण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. एकूण गुड्यांचे रथ 3 असतात. 2 लहान आणि 1 मोठा गुड्यांचा रथ असतो. त्याचसोबत टॉको असतो. रथ देवळाच्या आत तसेच सभोवताली नाचवला जातो. गुड्यांचा रथ पेडासमोर नाचवला जातो. त्याच्यानंतर तरंगामध्ये नाचवून तिथे थोडा वेळ ठेवला जातो. त्यावेळी भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. नंतर बरोबर सकाळी 8 वाजता पारंपई या गावी रानातून गुड्यांचा रथ नेला जातो. त्या जागेला तळये खोल म्हटले जाते. संध्याकाळच्या वेळी गुड्यांचा रथ तळ्याकडील परिसरात नाचवला जातो. तसेच पुन्हा देवळाभोवती गुड्यांचा रथ नाचवण्यात येतो. देवीला रथातून उतरून सभापूजा करून जत्रेची समाप्ती होते. नमस्कार, मी तन्वी चाफर. गोव्यातील सावळीवेरे या गावातील श्री अनंताचे देवस्थान आज आपण पाहणार आहोत. भारत देशातील गोवा हे सर्वात लहान राज्य. गोवा म्हटलं की सर्वांना आठवतात ते समुद्र. तसेच बाहेरच्या राज्यात किंवा देशात गोव्याबद्दल बरेच गैरसमज पसरलेले आहेत. गोवा म्हटलं की गोवेकरांना आधी दिसतो तो म्हणजे गोव्यातील निसर्ग. तसेच इकडची संस्कृती जी विविधतेने नटलेली आहे. लोकनृत्य, लोकगीतं इत्यादी. गोव्याची मंदिरं बघितली तर त्या मंदिरांमागे देखील काही ना काही कथा आपल्याला आढळतात. त्याचप्रमाणे फोंडा तालुक्यातील सावळीवेरे या छोट्याशा निसर्गरम्य गावातील श्री अनंत देवस्थान. हे देवस्थान सावळीवेरे गावात कसे प्रस्थापित झाले याबद्दल काही कथा प्रचलित आहेत. श्री अनंत अर्थात श्री विष्णूचे हे मंदिर सुमारे 500 वर्षांपासून हे मंदिर सावळीवेरे गावात स्थित आहे. देवळाचा इतिहास पाहताना पुराव्यांविषयी काही लिखित माहिती सापडत नाही, परंतु
काही आख्यायिका आहेत ज्या देवळाची स्थापना कशी झाली हे सांगतात. त्यातील आख्यायिकेप्रमाणे गावातील ब्राह्मणाला एके रात्री स्वप्न पडले व साक्षात श्री विष्णू त्यांच्या स्वप्नात आले. एक गलबत चंदन भरून जात असताना वादळात सापडून सावई वेरे गावात येऊन अडकले आहे व त्याच गलबतात मी आहे असे देवाने सांगितले. मला तुझ्या गावात स्थित व्हायचे आहे अशी आज्ञा देवाने त्यांच्या स्वप्नात केली. त्याप्रमाणे ते ब्राह्मण सकाळी उठून नदीच्या तीरावर गेले व खरोखरच कधीही न दिसणारे जहाज तिकडे होते. त्या जहाजावर जाऊन त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची भाषा यांना व यांची भाषा त्यांना समजत नव्हती. त्यामुळे बराच गोंधळ झाला. त्यानंतर हावभावाने वगैरे परिस्थिती त्यांच्या ध्यानात आणून दिली, परंतु अख्खं जहाज शोधूनही त्यांना मूर्ती सापडली नाही. परंतु ते जहाज तिथून जात नव्हतं, ते तिथेच अडकलं होतं. त्यामुळे पुन्हा शोध घेतला तेव्हा ती मूर्ती सापडली व गावकऱ्यांनी वाजत गाजत श्री अनंत देवाची मूर्ती देवळात आणली अशी पुजाऱ्यांनी माहिती दिली. आता इतिहास असा आहे की आम्हाला सांगितलेलं त्याप्रमाणे असा त्याच्या मंदिराला जवळजवळ 500 ते 550 वर्ष झाली. त्याच्या काळची माधुरी नदी जी आहे जहाज ते जायचं होतं त्याला वास्कोला काढली वादळ झाला ते इकडं आणि अडकलं पिशात त्या दिवस तो तिथे थांबला. इकडे ब्राह्मण होता त्याला दृष्टांत दिला आपण आला आहे जहाजाची नांगला आहे तिकडे गेला पिशात मांडले गेला. तो मुसाफर होता. तुला आपण मूर्ती वगैरे काय आणलेली आहे, सामान तुझं व्यापार होतं, तुला मला कोणी वास्तव जायचं होतं. काही कारणास्तव म्हणजे मोठं वादळ झालं. वादळाने ते दिशा फिरल्याने आले आणि आला थांबलं होतं. असं सांगतो तो ब्राह्मण गिरा सर आणि पुन्हा आला आपल्या घरी आला. दुसऱ्या दिवशी त्याला त्या दिवशी रात्री त्याला होतो जशी जे आहे त्याने काढून बघितलं. तो ब्राह्मणाला बोलावलं खालच्या सगळं काढून बोलावलं सामान. खाली मोठी होती आता जे आहे दोघांनी ती आणली. मार्गशीर्ष शिकवत होती आमच्या काल आहे त्यावेळेस सगळ्या लोकांनी स्थापन केली. श्री अनंताचा कालोत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल तृतीया ते दशमी असे 8 दिवस असतो. पहिल्या दिवशी संध्याकाळी सुमारे 5:30 ते 6 देवळातून पालखी निघते व सातेरी भाट येथील शांतादुर्गा तसेच फोंडचे भाट येथील श्री नारायणाच्या मंदिरात ती आमंत्रण देण्यासाठी जाते. हरी रे माझ्या पांडुरंगा, सख्या हरी माझ्या पांडुरंगा हा जयघोष करीत गावकरी पोफळ्या घेऊन पालखी मागून पुन्हा देवळाकडे रात्री 3 वाजेपर्यंत येतात. दुसऱ्या दिवशी सांगोड म्हणजेच नौकाविहार, तिसऱ्या दिवशी लालखी असते, चौथ्या दिवशी विजयरथ तसेच 5व्या दिवशी सिंहासन असते, 6वा दिवस हा अंबारी तसेच 7वा व 8वा असे दशमीपर्यंत हा 8 दिवसांचा काला असतो. देवळाच्या चहूबाजूनी पाणी आहे. मंदिराची संरचना पाहताना हे मंदिर पाण्यावर बांधलेले आहे असा भास होतो. देवळाच्या बाजूला तळी आहे, तसेच तळीचे पाणी देवाच्या मूर्तीपर्यंत येते. देवाला त्याच पाण्याचा अभिषेक घातला जातो. पावसाळ्यात पाणी भरून वाहू नये यासाठी सोय केलेली आहे. मंदिरात मूर्तीकडे पाहताना ती अखंड पाषाणी मूर्ती आहे. तसेच मूर्तीवर विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. श्री विष्णूच्या पायाकडे लक्ष्मी त्याचे पाय चेपत आहे असे दृश्य आहे. ही अनंताची मूर्ती शेषनागात आहे. सावई वेऱ्यातील हे श्री मदनंताचे देऊळ गोव्यात अजून कुठे असलेले ज्ञात नाही. येथील परिसर शांत व रम्य आहे. मंदिराची संरचना पाण्यात असल्यामुळे मंदिराच्या आत शीतल वातावरण अनुभवायला मिळतं.
असे हे श्री अनंताचे मंदिर. नमस्कार, मी मधु महादेव कातकांनी. मी गोव्यातील हांडुळा मार्सेल या गावातील रहिवासी. गोव्यातील माशेल गावात कुंभारजुवे हा गाव आहे. तिथे सांगोडोत्सव हा सण साजरा केला जातो. पण त्याआधी जाणून घेऊया गणेश चतुर्थी सणाबद्दल. अतिशय आनंदाचा व उत्साहाचा सण म्हणजेच गणेश चतुर्थी. हिंदू धर्मामध्ये पूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर गोव्यातील माशेल गावात मोठी सार्वजनिक गणपती सुद्धा केले जातात. गोव्यातील कुंभारजुवे माशेल गावात श्री गणेश विसर्जन 5व्या दिवशी करताना फक्त 2च वाड्यावरचे लोक सांगोडोत्सव साजरे करतात. तर त्याआधी आपण जाणून घेऊया सांगड म्हणजे काय. सांगड म्हणजे 2 होड्या किंवा नावा एकत्र बांधून केलेले जलयान आणि यालाच आपण सांगड असे म्हणतो. तर अशाच प्रकारे सांगड करून श्री गणपतींचे विसर्जन केले जाते. त्यालाच सांगोडोत्सव असे म्हणतात. 7 दिवसानंतर साजरे करतात. त्याला पूर्ण कुंभारजुवे गावातील लोक उत्साहाने सहभागी होतात. गोव्यातील कुंभारजुवे माशेल येथील कुंभारजुवे वासियांनी आजही अत्यंत भक्तिभावाने ही प्रथा जपलेली आहे. सांगोडोत्सवाला आरंभ होण्याआधी कुंभारजुवे माशेल गोवा गावची ग्रामदेवी श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरींच्या देवळात श्री गणपती पूजला जातो. श्री गणपतींची 7व्या दिवशी अंतिम विसर्जनाची विधी पार पाडून देवळापासून ते तारीवाड्यापर्यंत पालखीतून मिरवणूक काढली जाते. त्याच्यानंतर श्री गणपतींची मूर्ती मांडवी नदीतून नावेतून कुंभारजुवेला नेली जाते. तसेच माशेल गावातील रहिवासी करंडे व सुकठणकर यांचे देखील श्री गणपतींचे तेव्हाच विसर्जन केले जाते. दरवर्षी हा सांगोडोत्सव साजरा केला जातो. पौराणिक देखाव्यांबरोबर नवे फॅन्सी देखावे देखील केले जातात. इथे मांडवी नदी किनारी सांगोडोत्सव पाहण्यासाठी प्रेक्षकांची खूप गर्दी असते. कुंभारजुवे गावात नदीच्या पात्रात साजरा होणारा सांगोडोत्सव म्हणजे माशेल कुंभारजुवेच नव्हे तर गोव्यातल्या तरुण तरुणींना आबाल वृद्धांना आनंदाची पर्वणीच. या सांगोडोत्सव स्पर्धेत आयोजक नदीतील पाणी प्रदूषित होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो. त्यांनी सगळ्यांना वल्ल्यांचा वापर करायला सांगितलेले आणि होडी पुढे जाण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास विरोध केला होता किंवा विरोध केला जातो. तर नदीतील सांगोड फिरताना पाहण्यासाठी खूप प्रचंड गर्दी असते. नदीत साकारली जाणारी सांगोड पौराणिक व ऐतिहासिक तसेच सामाजिक विषयावरील दृश्य दाखवितात आणि हे दृश्य दाखविताना सूत्रसंचालक प्रत्येक दृश्य थोडक्यात सांगत असतो. प्रत्येक गटाला त्यांची एक विशिष्ट प्रकारची नावे दिलेली असतात. प्रत्येक जण आपल्या दृश्यातून वेगवेगळे संदेश देतो आणि प्रत्येक जण आपल्या पात्रानुसार उत्तम असे अभिनय करतो. पात्रानुसार पूर्वी मातीचा वापर करून चेहरा रंगवीत होते, पण आता वेगवेगळ्या रंगांचा वापर करून चेहरा रंगवतात. सांगोडोत्सव स्पर्धेत अनेक जण सहभागी होतात. मांडवी नदीमध्ये कुंभारजुवे माशेल गावात सर्वात प्रथम श्री गणेश मूर्ती असलेला सांगोड येतो.
व नंतर इतर सांगोड त्यांना दिलेल्या क्रमानुसार येतात. 5व्या दिवशी प्रत्येक सांगोड 5 फेऱ्या मारतो, तर 7व्या दिवशी नदीतून 7 फेऱ्या मारल्या जातात. सगळे भक्त या सांगोडोत्सवाचा आस्वाद घेत असतात. त्या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर सगळेजण एक एक करून बाहेर येतात. बक्षीस वितरण सोहळ्याने केला जातो. नमस्कार. सुल्ला गावात घाडीवाडा येथे श्री मल्लिकार्जुन देवाचे मंदिर आहे. घाडी कुटुंबियांच्या निवासामुळे त्या वाड्याला घाडीवाडा असे म्हटले जाते. हे घाडी कुटुंब मूळ काणकोणचे. स्थानिकांच्या मतानुसार अंदाजे 400 वर्षापूर्वी हे घाडी कुटुंब श्री मल्लिकार्जुन देवाचे एक तरंग घेऊन सुल्ला गावात आले. त्यांच्यासोबत महाले, मडवळ, भाबिण, मेस्त, गोसावी, परवार हे कुटुंब आले. श्री मल्लिकार्जुन देवाने सुर्लातील ग्रामदेवता श्री सिद्धेश्वर देवांशी सुर्लात राहण्यासाठी जागा मागितली. श्री सिद्धेश्वर देवाने त्यांना सांगितले की मीच इकडे उपाशी पडलो आहे. त्यांना पूर्वस्वेताळ नैवेद्य पोचायला देत नव्हता. त्याचा तो रक्त करत होता. श्री सिद्धेश्वर देवाने मल्लिकार्जुन देवांना सांगितले की तू त्या वेताळाचा बंदोबस्त केला तर मी तुला सुर्लात राहायला जागा देईन. श्री मल्लिकार्जुन देवाने सुर्लातील देवांना एकत्र केले व एक युक्ती करून एक विहीर खोदली व त्यात एक केळीचा घड घातला व सुर्लातील देवांना व पूर्वस्वेताळाला असे सांगितले की हा जो कोणी घड सर्वात प्रथम बाहेर काढेन तो या गावाचा राजा होणार. हे ऐकताच पूर्वस्वेताळाने विहिरीत उडी मारली. सर्व देव एकत्रित येऊन त्या वेताळाला त्यांनी विहिरीत गाडलं. वेताळाने मोठमोठ्याने आरडाओरडा करून गाव उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. त्याला शांत करण्यासाठी श्री मल्लिकार्जुन देवाने त्याला वर्षातून एकदा बकऱ्याचा बळी देणार असे सांगितले. श्री मल्लिकार्जुन देवासोबत आलेले मानकरी लोक शिवरात्रीच्या 8 दिवस आधी त्याला बकऱ्याचा बळी देतात. श्री सिद्धेश्वर देवाने श्री मल्लिकार्जुन देवाला सांगितल्याप्रमाणे सुर्लात राहायला जागा दिली. घाडीवाडा सुर्ला येथे मल्लिकार्जुन देवाचे मंदिर आहे. हे मंदिर दयानंद बांदोडकरांनी बांधलेले होते व नंतर ते VM साळगावकरांनी पुन्हा बांधून काढले आहे. श्री मल्लिकार्जुन हा कुळदेव घाडी लोकांचा असल्या कारणाने घाडी कुटुंबातील लोकच देवाची पूजा करतात. पण अडीअडचणीच्या वेळी पुरोहित पूजा करतो. मंदिरात शिवपिंडी आहे. त्या पिंडीची दररोज पूजा केली जाते. श्री मल्लिकार्जुन मंदिरात दसरा हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मल्लिकार्जुन देवाचे तरंग दसऱ्या दिवशी बाहेर काढतात. घाडी गाराणे घालतो व मंदिरात तरंग उभे राहते. देवस्थानाच्या उजव्या बाजूला लोकांना कौल दिला जातो.
याला खेत्र असे म्हणतात. हे खेत्र गाडीच करतो. झाडाची पाने सोने म्हणून दसऱ्याला देतात. श्री मल्लिकार्जुन देवाचे तरंग घेऊन मानकरी लोक रात्रीला सिद्धेश्वर देवाच्या भेटीला जातात. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता सिद्धेश्वर मंदिरात तरंगाची पूजा केली जाते व तरंग उभे राहते. 3 दिवस घाडी कुटुंबातील मानकरी व काणकोणहून देवासोबत आलेले लोक सुर्ला गावात श्री मल्लिकार्जुन देवाचे तरंग घेऊन घराघरात कौल द्यायला जातात. असा हा तरंगोत्सव दरवर्षी सुर्ला गावात दसऱ्याला साजरा केला जातो. तुम्हीही सुर्ला गावातील तरंगोत्सव पाहायला व देवस्थानाला भेट द्यायला नक्की या. नमस्कार. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. अशी स्तुती श्री विष्णू सहस्रनामात आलेली आहे. आज आपण साखळीतील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या विठ्ठल मंदिराला आज आपण श्री विठ्ठल हे तनवाळू तर आहेच, पण त्याचप्रमाणे सर्व भक्तांचे श्रद्धास्थान आहे. भक्तांच्या हाकेला पावणारा असा हा विठ्ठल, त्याचा महिमा अपरंपार. चला तर आपण विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती. शके 1314 परिधावी संवत्सरी श्री विठ्ठलाचे गोमंतकात आगमन झाल्याचे सांगितले जाते. श्री वाटबादुलबा राणे मोर्लेकर हे गोमंतकातून नियमित पंढरपूरला वारीला जात असत. उतारवयात ते विठ्ठल वियोगाच्या कल्पनेने गहिवरून गेले. त्यांनी पांडुरंगाची करुणा भागली. वाटबांना विठ्ठलाने स्वप्नात दृष्टांत देऊन आपण स्वतः तुझ्याबरोबर येणार असल्याचे सांगितले. जागे होऊन पाहतात तो आज मंदिरात उपलब्ध असणारी विठ्ठलाची उत्सव मूर्ती त्यांच्याच उशाशी होती. पुढे ही मूर्ती कृष्णापूर, करंजोळ व मोर्ले या ठिकाणी कालानुरूप स्थलांतरित झाली व शेवटी विठ्ठलापूर साखळी येथे प्रतिष्ठित झाली. आणि त्याच्यानंतर हे साधारण 1400 सालात हांगासर देऊळ बांधले, लाकडाचे देऊळ बांधले. आणि थोड्या टायमान हांगासरली जी एक साळूबाई थंयसरली गजाराजे शिंदे मध्य प्रदेशातली ग्वालेराक गेल्ली, तिणी हे देऊळ बांदून दिले. आणि त्याच्यानंतर हे देवळाक आता देवळाचे जे महाजन आसा ते राणे सरदेसाय नावाचे जे आसा ते महाजन आसा. आणि वैश्य समाजातले काणेकर आणि कोण कोण असे ती पालखी करतात. आणि हांगासर ते देवस्थानाची पूजा करपी आसा ते बाकरे पित्रे अशे सगळ्यांक कामां वांटून दिल्ली आसा. आणि ते कामां करपाची तेंची सोय लावन दिल्ली आसा. त्या प्रमाणे ते बाकरे अभिषेक करतात, मागीर पित्रे तेंचे कपडे घालतात आणि पूजा करतात. असे सगळे थल्लेले आसा. श्री विठ्ठल मंदिर परिसरात एकूण 8 मंदिरे आज मितीला स्थापन झालेली आहेत. श्री गरुड मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री क्षेत्रस्थ ब्रह्मा मंदिर, श्री भगवती मंदिर, श्री मारुती मंदिर, श्री काळभैरव मंदिर, श्री साखळेश्वर मंदिर, श्री पुंडलिक यांचे मंदिर. त्यापैकी भगवती व काळभैरव ही मंदिरे श्री विठ्ठल मंदिर स्थापनेच्याही पूर्वी येथे अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. श्री गरुड, श्री मारुती व श्री पुंडलिक यांची मंदिरे परंपरेप्रमाणे श्रींच्या देवालयाबरोबरच बांधली गेलेली आहेत.
श्री सिद्धेश्वर व श्री क्षेत्रस्थ ब्रह्मा यांची नवीन देवालये उभारलेली आहेत. अलीकडेच साखळेश्वराच्या नव्या स्थानाचीही स्थापना भक्तगणांनी केलेली आहे. चैत्र पौर्णिमा उत्सव या देवस्थानात तिथीनुरूप 5 किंवा 7 दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कारण श्री विठ्ठलाची स्थापना शके 1410 मध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेला करण्यात आली होती. चैत्रवद्य प्रतिपदेला सकाळी श्रींच्या नयनमनोहर रथोत्सवाचा कार्यक्रम होतो. या उत्सवानिमित्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर केले जातात. पौर्णिमेच्या रात्री दक्षयज्ञाचे आख्यान लावून वीरभद्राचा प्रवेश होतो. वीरभद्राच्या मुखावर खास मनुष्याकरवी रौद्रमुद्रेची रंगरंगोटी केलेली असते. मंदिर प्रांगणात दक्षयज्ञात प्रवेश करताच सरतेशेवटी वीरभद्रावर अवसर येतो. महाजन मंडळी त्याला उचलून त्याच्या हातातील तलवारी बाजूला सारून मंदिरात प्रवेश करतात. श्रींच्या चरणतीर्थाने तो शुद्धीवर येतो. हा मान परंपरेने साखळीतील शिरोडकर घराण्याला लाभलेला आहे. चैत्र उत्सव मोठ्या प्रमाणात लोक येतात, जे महाराष्ट्राचा येतात, कर्नाटकाचा येतात आणि गोव्यातून तर येतात. आणि ह्या देवस्थानचे वैशिष्ट्य असे हा त्यांना अभिषेक करपाक मेळटा. पहिली महाजन करतात आणि त्याच्यानंतर जनरल पब्लिक हे स्वतः सगळे बंधू जाऊन आपण आपल्या स्वतःच्या हातान अभिषेक करतात. थंयसर आमी खंयचीच कम्युनिटी आमी अशें हें करिना की तो अमूक तमको सगळे कित्याक अध्यक्षान तेन्ना एक रेजोल्युशन एडॉप्ट करून त्या प्रमाणे केल्लें. श्रींच्या मंदिरात साजरे करण्यात येणारे इतर काही महत्त्वाचे उत्सव. आषाढी व कार्तिकी एकादशी निमित्त वाळवंटी नदी किनारी गोपाळकाला खेळण्यात येतो. वाळवंटीवर स्नान करून भाविक मंदिरात देवदर्शन करतात व आरोग्यवर्धक काढ्याचे सेवन करतात. श्री क्षेत्रस्थ ब्रह्मा व होलिकोत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावेळी खास प्रसाद म्हणून जवळजवळ 150 किलोपर्यंतची उसळ तयार करून तिचे वाटप केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त वाळवंटी किनारी अनेक दीप संथलईत संचलन करताना दिसून येतात. राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धा या ठिकाणी भरविण्यात येते. सत्तरीतील दीपाजी राणेंचे बंड हे सर्वश्रुत व स्वातंत्र्याची झळाळी प्रदान करणारे आहे. याच मंदिरात राणेंनी श्रींचरणी श्रीफळ अर्पण करून आपला मानस पूर्ण केला अशी आख्यायिका सांगण्यात येते. अशा प्रकारे कानडा राजा पंढरीनाथ गोमंतक निवासी बनला. या विठू माऊलीच्या दर्शनाला अनेक भक्तगण लोटतात. श्रींचा महिमा अपरंपार आहे. श्रींचा कृपाशीर्वाद त्यांच्या भक्तांवर असाच कायम राहू दे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. नमस्कार. गोव्यातील मंदिरे ही गोमंतकीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. अशाच एका देवस्थानाविषयी ज्या देवीची जत्रा त्या गावापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण गोव्यात साजरी केली जाते असे श्री लयराई संस्थान शिरगाव आणि श्री लयराई देवीच्या जत्रोत्सवाविषयी मी आज बोलणार आहे. असे म्हटले जाते, घाट ओलांडून पुढे आल्यावर 7 भावंड लयराई, मोरजाई, केळबाई, महामाया, मीराबाई, महाळसा आणि यांचा भाऊ खेतोबा डिचोले येथे पोहोचले. तिथे आधीपासूनच शांतादुर्गा देवीचे वास्तव्य होते. तिने त्यांना जवळच्या मये गावात पाठवले. ही भावंड मये गावात राहू लागली. एकदा या बहिणींनी खेतोबाला चूल पेटवण्यास लाकडं गोळा करायला सांगितले. खेळात मग्न खेतोबा चूल पेटवायला विसरला हे पाहून लयराई देवी संतापली आणि तिने त्याला लाथ मारली. त्यामुळे खेतोबाचा तोल गेला. आजही वायंगणमधील मंदिरातील खेतोबाची मूर्ती अशाच तोल गेलेल्या तिरक्या स्थितीत दिसते. शिरगावी श्री लयराई देवीची जत्रा म्हणजे संपूर्ण गोव्यात उत्साहाचे वातावरण. जत्रेच्या 5 दिवस आधीपासूनच धोंडांच्या व्रत उपवासास सुरुवात होते. शिरगाव गावातील चौगुले जे देवीबरोबर जत्रेच्या 5ही दिवस असतात त्यांच्या उपवासास जत्रेच्या 8 दिवस आधीपासूनच सुरुवात होते. जत्रेच्या पहिल्या दिवशी लयराई देवीसाठी सगळ्या भावंडांकडून भेटवस्तू येतात. त्या भेटवस्तू स्वीकारून देवीच्या कळसाला सजवलं जातं. सर्व भाविक धोंड ज्यांनी कठोर व्रत केलेले असते ते आतुरतेने देवीच्या आगमनाची प्रतीक्षा करतात. कळसाला स्नानासाठी आधी शिरगावातील तळीवर नेले जाते. नंतर मोड्डी येथे देवीच्या आदिस्थानी नेऊन देवीच्या कळसाला प्रिय असलेल्या मोगराच्या फुलांनी सजवला जातो. कलशातील पाणी शिरगावातील घरात तीर्थ म्हणून वाटले जाते.
मोड्डी येथे आदिस्थानी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. भव्य होमखंड देवी जत्रेच्या पहिल्या रात्री प्रज्वलित करते. हजारोनी धोंड त्या होमखंडातून जातात. अखेरीस लैराई देवी होमखंडातून जाऊन जत्रेच्या पहिल्या दिवसाची सांगता करते. जत्रेच्या दुसऱ्या दिवसापासून कौलोत्सवाला आरंभ होतो. शिरगाव मानसवाडा येथून कौलोत्सवास सुरुवात होते. शिरगावात प्रत्येक घरात जाऊन आई लैराई भक्तांना कौल देते. कौलोत्सवाला जाण्यापूर्वी देवी एका जागेवरून डोळे बंद करून धावत जाते. असे म्हटले जाते की त्या जागेवर पूर्वी एक घर होते. त्या घराला देवीने श्राप दिला होता. ही हकीकत आपण शिरगावच्या एका ग्रामस्थाकडून ऐकूया. मध्याच्या मूळ स्थाना लास्ट हेचेर मड्डोलो सोंपता न्हू थंय आमच्या एक मदीं मोकळी जागा आसा. ताका आमी गड्ड्याचे बाटले म्हणटा. म्हणजे गड्डारूळ. गड्डारूळ म्हणजे कितें, पयलीं पुर्वजांनी केन्ना म्हणजे पिडयो सोंपल्याच्यो थंय एक बामण रावतालो. एक बामण म्हणजे महाभयंकर तो भयंकर मोठो व्हडलो. आनी त्या बामणांक त्या भुरगीं नासलीं. बामणांक त्या भुरगीं नासलीं. दोगांच घोबायला आसलीं. आनी तेंचे कडेन एक सरवण आहलें म्हणजे दासी. ते बामणागेर काम करपाक दासी आहली. आनी ते जालें कितें हेंच्यांनी केलें, सायबीण गेली म्हणटकूच थंय कितें जालें, थंय पयलीं बरी वयताली. मागीर ती थंय ती नदर करिना इतल्याच खातीर की थंयसर हें घेवन तेणी थंय त्या बामणान सर्वंटाक घेवन ओटी धाडली. आपली ओटी घेवन धाडली. आपूण स्वता ती दोगांय घोपायला येयली ना. वयर माळगेर बसली पांयार पांय ओडून. आनी त्या सर्वंटा कडेन दासे कडेन ओटी धाडली. तेणी ते अंतरांसून दांडलें आनी ते ओटयेचेर लात मारून उडयली. आनी ती अशी लात मारली की सगळें जळमाळ सगळें शिंपाडलें. तांदूळ ओटी नाल्ल बी सगळें. आनी थंयसून दोळ्यात आपूण डायरेक्ट देवळान येयली ती. आनी चंद्र सूर्य आसा प्रतिज्ञा तेणी अशी केली की चंद्र सूर्य आसा पर्यंत हे जागेर आपूण आपली नदर करची ना म्हणून. आनी थंयसून ती देवळान गेली. देवळान वचून ती निवाळी. जत्रेच्या दुसऱ्या दिवसापासून ते 5वा दिवस आई लैराई गावातील घरोघरी जाऊन भाविकांना कौल देते. जत्रेच्या 5व्या रात्री कौलोत्सव संपन्न झाल्यावर लैराई देवी देवळात परतते. नाचत गाजत देवीबरोबर हजारोनी भक्त नाचतात. देवीचा जयघोष करतात, गाराणे घालतात. अशा प्रकारे आई लैराई परत मंदिराच्या गाभाऱ्यात स्थानपन्न होते. आई लैराईची महिमा अगाध आहे. म्हणून तर लाखो भक्त तिच्या दर्शनासाठी येतात, तिचे आशीर्वाद घेतात. भाविकांची अतूट भक्ती देवीवर आहे. एवढी तपश्चर्या व्रत करून धोंड अग्निपरीक्षा देतात. देवीची कृपा सतत तिच्या भक्तावर असते.